आणि त्याला 1 रुपया सुद्धा दिलेली योजनेला माईक बंद करा. तुम्ही खाली कसा विषय क्रमांक 9 सुरू झालेला आहे. चला बोला साहेब. साहेबांचा अभिनंदन होतोय. तोपर्यंत सभागृह चालू होणार नाही. मान्य महापौर साहेब, मान्य महापौर साहेब, मान्य महापौर साहेब, सन्माननीय गणेश लोखंडे साहेब, मला कारवाईस भाग पाडू नका. शेवटचं सांगतो मी. चला सन्मान कारवाई करून टाकली. आता तुम्ही भाग पाडू नका प्लीज. हा चला चला ये चेयर ऊपर लो. ये वाले विषय क्रमांक हॅलो मत यार. स्वामी विवेकानंद मध्ये गार्डन मध्ये बसवत आहे. त्याबद्दल मी मान्य आयुक्त असतील आणि महापौर जीबी शॉर्ट अभिनंदन करतो. याच्यानंतर नाही. आता विषय बाजूला सुरू होईल. विषय पत्रिका नाही 2020 मध्ये कारवाई करा. तुम्ही 40 बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला पाहिजे यासाठी एक ठराव आणला होता. महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायदा प्रकरण 2 तुमच्या प्रकरण 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार. याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद बाबू, सन्मान्य सचिन गैरे, सन्मान्य सोनोताई, सन्मान्य कोळेताई यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. आम्ही बोलतो साहेब 9 नंबर नाही होणार नाही देतात काही. सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. काय तुम्ही कायदा मानत नाही. महाराष्ट्र महानगरपालिका देतो नाही. सभागृहातून निघून जा. नाही नाही ऐकणार मी. तुम्ही जागा बसून बोलत नाही. चलो भाई सुरक्षा विभाग 2 प्रमाणे कारवाई करा. लगेच कारवाई करा. लगेच कारवाई करा. तात्काळ 2 प्रमाणे कारवाई करा. चला कारवाई करा. सन्मान्य सदस्य आम्ही तुम्ही सभागृहातून निघून जाता. नाही नाही ऐकणार नाही नाही बरोबर घेतले. तुम्ही जा. तुम्ही उद्या नगर सचिव तुम्हाला मी सांगितलं ना 1 मिनिटात सांगतो. सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निघून देण्याचा आदेश मी 6 सदस्याला सांगितलेले. कृपया त्यांना सभागृहात घ्या. चला सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 9 वर बोला आपण. चला याप्रमाणे अतिशय त्यासाठी मी अभिनंदन करतो आयुक्तांचं पण. आणि
महापुराचा विषय नसतो. काय झालं सांगा मला. एक मिनिट. काय झालं बोलो ना, क्या हुआ अंदर बताओ मुझे. एक क्या मिनिट. हुआ बताओ. गणेश बताओ क्या हुआ, आपको निकाला उठा के बाहर ले आए. बोलिए बोलिए, शुरू कीजिए प्लीज. अभी पानी का प्रस्ताव था, शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी पुरवठा का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे साहब ने रखे थे. तो लोखंडे साहब बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी, जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे. ते बोले नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, तो महापौर का निषेध कर रहे. वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही ते मानणार नाही. उद्धव साहेबचा नाही निर्णय. आम्ही इथे आले ना आम्ही ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही. मग कशाला नाही घेणार. का नाही घेणार तुम्ही? तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. आता सांगा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात. आता ते जमलं त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार. आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो, मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार. त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात. मग ते काय दादागिरी तर काय झाली. मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल आता, काय असेल तर पुढे पुढे भूमिका काय. ते आता बघू पुढे पुढे काय गटनेते साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिले सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही, पण सुरुवातीला आज प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली, पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही, दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही, कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे. आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सभेत तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हा आणण्यात ना. आलं. आता त्यांचं कसं आहे, ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे, कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला, आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली. बस नेऊन लोकांचा राडा चालू होता, आम्ही तर बस नेऊन भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच, ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं, तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं, पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो, कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही. आम्ही काही इथं बसून AC बसून झोपा घ्यायला नाही आलो आणि त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील तर अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही. त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो आम्हाला, आणि जी कारवाई झाली ती चालते आम्हाला. काय बरोबर. आम्ही निषेध करतो अशा महापौराचा. आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या याच्यापूर्वी अगोदर गोंधळ झाला, त्यांना काय त्यांना बाहेर नाही काढला, त्यांचं भीती वाटली. त्यांना एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य आहेत तेवढेच बोलवावे त्यांनी जीबीला. त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्यावे, इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी. बसवेश्वरांचा जो पुतळा आहे तो रद्द, म्हणजे ठराव रद्द करू असा वगैरे पण तुम्हाला इशारा दिला. बसवेश्वरांचा काय- काय? कोणी रद्द करू शकत नाही. तो ठराव ठराव सर्वांमध्ये पास होणार आहे. महापौरांनी बोलल्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1680 कोटीसह 3200 कोटी शहराला निधी दिला होता, भरघोस निधी दिला होता, आणि त्यांचा अभिनंदनचा ठराव घेत नाहीये. आम्ही महापौरांचं, उपमहापौर आणि सर्व प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. ठराव रद्द करण्याचा इशारा नाही, दिला, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे धमकी दिली. अच्छा, याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शागंज बाजार, पीर बाजार आणि ते चिकटाणा बाजार ते आम्ही उचलू. आम्ही म्हणलं ते ठेवा ना, नाही म्हणजे ते नाही, तुम्ही जनरल भाडे. मग ते पेपरमध्ये कशा दिला कमिशनर साहेब, ते तर डिक्टेटरशिप झाला. मग ते ऍडमिनिस्ट्रेटर नाही आता, ते कमिशनर आहे. जनरल भाडच्या त्याच्यामध्ये विचार, ते बी सांगू नको तुम्ही. थोडक्यात तुमच्यावर दादागिरी सुरू आहे. दादागिरी. बघ दादागिरी तेच म्हणतात आम्ही, ऐकून घेत आणि आम्ही कसं ऐकून घेऊ. आम्हाला जनता निवडून दिली, याने थोडी निवडून दिलं आम्हाला. आणि जनतेचे प्रश्न ऐकून घेत नसेल तर आम्ही करणार काय?
मध्ये अतिक्रमणमध्ये जे मालकी हक्काचे घरं वगैरे गेलेले त्याचा मी प्रश्न मांडलेला होता. त्यावेळेस महापौर साहेबांनी सभा ठेवली तर मला कळवण्यात नाही आलं. मला याचं उत्तर हवं आहे का मी विरोधी पक्ष आहे म्हणून मला कळवण्यात आलं नाही का? मला महापौर साहेबांना प्रश्न मी टाकलेला आहे आणि त्यांनी आमचं म्हणणं आज कसं ऐकून नाही घेतलं. पण हे का तुझा भाव का बरं? आमचे माईक बंद सगळं बोल. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।